श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि आपल्या सणावारांनाही. तर म्हटले चला घराची साफसफाई करायला घ्यावी. म्हणून आज मी सगळी भांडी घासायला काढली. तसं बघायला गेलं तर आपण नेहमीच बायका घराची साफसफाई करतो. पण सणावाराला घराची साफसफाई करण्याची मजाच काही वेगळी असते. भांड्याची मांडणी भिंतीमध्ये फिक्स लावल्यामुळे मी ती काढून घासू शकत नाही. म्हणून मी तिला ओल्या कपड्यानेच अशी पुसून घेते. त्यानंतर किचनच्या टाईल्स पण खूप तेलकट झालेल्या, त्याही छान घासून पुसून घेतल्या. भांडी छान कडकडीत सुकल्यानंतर मांडणीला छान मांडून घेतली. असं चकचकीत किचन बघून माझा तर दिवसभर दमलेल्याचा थकवा क्षणात गायब झाला. ही भलेही तुम्हाला रील 1-2 मिनिटाची दिसत असेल, पण ही सर्व कामं करायला माझा अख्खा दिवस गेला. त्यानंतर मी मस्त फ्रेश झाले आणि घरात लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी मी बाजारात गेले. जास्तीचे लिंबू आणले की मी फॉईल पेपरमध्ये लिंबू छान गुंडून ठेवते, म्हणजे लिंबू 10 ते 15 दिवस छान टवटवीत राहतात. मी आणखीन एक उपाय करते. लिंबूला थोडा तेलाचा हात लावते आणि कागदामध्ये गुंडून ठेवते. तसं केलं तरीही लिंबू बराच काळ टिकतो. तुमच्याकडेही काही असे उपाय असले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाजारातून येताना मी सीताफळं पण घेऊन आलेली आणि सीताफळं मला फार आवडतात. असा गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.